नमस्कार. पॉलिटी बाय विष्णू पाटील या यूट्यूब चॅनलवर मी विष्णू पाटील आपल्या सर्वांचं मनस्वी स्वागत करतो. या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा. येणाऱ्या 30 एप्रिल रोजी असणाऱ्या संयुक्त गट ब आणि गट क परीक्षेसाठी एकंदरीत संभाव्य प्रश्न काय असतील या संदर्भात ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला माहिती पाहता येणार आहे. कंबाईन गट ब जी 5 नोव्हेंबर 2022 रोजी पूर्व परीक्षा झालेली होती, त्या पूर्व परीक्षेमधील राज्यशास्त्र विषयाच्या प्रश्नांचे स्पष्टीकरण आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत. कारण MPSC आपल्याला फक्त दोनच गोष्टी पुरवते, ते एक सिलेबस आणि दुसरं क्वेश्चन पेपर. त्यामुळं क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं. बऱ्याच वेळेस विद्यार्थी मित्र प्रत्येक पुस्तक वाचत असतात, परंतु रिझल्टपर्यंत जात असताना कुठंतरी 2-4 मार्काचा फरक त्या ठिकाणी येतो. म्हणून तो 2-4 मार्काचा फरक त्या ठिकाणी कमी करायचा असेल तर आपल्याला क्वेश्चन पेपरच्या ॲनालिसिसवर खूप भर द्यावं लागणार आहे. आणि आयोगाच्या प्रिव्हियस इयरच्या किमान 3 ते 4 वर्षाच्या प्रश्नपत्रिका डेली आपल्यासोबत असल्या पाहिजे. इव्हन जेव्हा जेव्हा आपण अभ्यास करतो त्यावेळेस अगोदर आयोगाच्या किमान 2 ते 3 वर्षाच्या प्रश्नपत्रिका त्या ठिकाणी आपण पाहिल्या पाहिजे, जेणेकरून आपण योग्य दिशेनं आपली अभ्यास प्रक्रिया चालू राहील. तर 5 नोव्हेंबर 2022 रोजी झालेली गट क ची परीक्षा आणि त्या परीक्षेमध्ये राज्यशास्त्राचे विचारलेले प्रश्न त्या संदर्भात आपण स्पष्टीकरण पाहणार आहोत. त्यामध्ये सिरीज ए नुसारचा 16वा प्रश्न होता. खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीनुसार देशाचे सार्वभौमत्व आणि एकात्मता यांच्या रक्षणासाठी नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर बंधने घालण्यात आली? तर यामध्ये पहिला पर्याय होता 14वी घटना दुरुस्ती, त्याच्यानंतर दुसरा पर्याय होता 16वी घटना दुरुस्ती, त्यानंतर तिसरा आहे 24वी घटना दुरुस्ती आणि चौथा आहे 39वी घटना दुरुस्ती. तर ह्यामध्ये ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे 16वी घटना दुरुस्ती. कारण या घटना दुरुस्तीनुसार त्या ठिकाणी योग्य त्या तरतुदी दिलेल्या आहेत. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. कारण 16व्या घटना दुरुस्तीमध्ये बऱ्याच वेळेस हा पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असणार आहे, परंतु मग 14वी घटना दुरुस्ती काय सांगते? कारण बऱ्याच वेळेस जे इतर पर्याय असतात, हे इतर पर्याय येणाऱ्या परीक्षेचा संभाव्य प्रश्न त्या ठिकाणी बनण्याची शक्यता असते. त्यामुळं प्रश्नांचं स्पष्टीकरण करत असताना उत्तरासोबतच इतर पर्यायाची माहिती घेणं हे सुद्धा एक महत्त्वाचं काम असणार आहे. कारण संभाव्य प्रश्न ह्या इतर पर्यायामधून बऱ्याच वेळेस तयार होत असतात आणि ते आपल्याला मागच्या आयोगाच्या क्वेश्चन पेपरच्या माध्यमातून सुद्धा दिसलेले आहेत. त्यामध्ये पर्याय क्रमांक 2 जो आहे त्यामध्ये 16वी घटनादुरुस्ती कायदा 1963 यामध्ये सांगितलेले आहे की घटनेच्या कलम 19 मध्ये भारताचे सार्वभौमत्व व अखंडतेसाठी पुरेसे अधिकार उपलब्ध केले गेले आहेत. त्यानंतर कलम 84 व 173 मध्ये घटना दुरुस्ती करून राज्य विधानसभा व संसदीय उमेदवारास भारताचे सार्वभौमत्व अखंडता रक्षणाची शपथ सक्तीची केली गेली. म्हणजे 16वी घटना दुरुस्ती हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. यासोबतच 14व्या घटना दुरुस्तीमध्ये काय सांगितलेलं आहे की फ्रान्सकडून भारतात विलीन झालेल्या पॉंडिचेरीस केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आलेला आहे. त्यामुळं ही घटना दुरुस्ती सुद्धा महत्त्वाची आहे. त्यानंतर 24वी घटना दुरुस्ती कायदा 1971 मध्ये कलम 13 व कलम 368 मध्ये दुरुस्ती करून संसदेला मूलभूत हक्कांसह घटनेच्या कोणत्याही कलमात दुरुस्ती करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. त्यानंतर 39वी घटना दुरुस्ती कायदा 1975 मध्ये राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान व लोकसभा यांच्या निवडणुकीसंदर्भात निर्णय देण्याचा अधिकार न्यायालयात नसेल अशा पद्धतीची तरतूद त्या ठिकाणी केलेली आहे. म्हणजे फक्त उत्तरच न पाहता इतर पर्यायाचं विश्लेषण
क्वेश्चन पेपर अनालिसिस मध्ये करणं फार गरजेचं आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 17वा, राज्यघटनेच्या भाग 17 अंतर्गत 9 कलमे कोणती आहेत? स्ट्रेट फॉरवर्ड अशा पद्धतीचा हा प्रश्न विचारलेला आहे. यामध्ये कलम 333 ते 341, पर्याय क्रमांक 2 334 ते 342, कलम 332 ते कलम 343 आणि कलम 343 ते कलम 351. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 हे असेल. कलम 343 ते कलम 351 मध्ये भाग 17 अंतर्गत त्या ठिकाणी कलम दिलेली आहेत. तर या कलमांमध्ये कोणकोणत्या तरतुदी दिलेल्या आहेत हेही आपल्याला पाहायचं आहे. भाग 17 कलम 343 ते 351 हे अधिकृत भाषेच्या संदर्भात आहे. तर याच्यामध्ये कलम 343 मध्ये केंद्राची कार्यालयीन भाषा दिलेली आहे. त्यानंतर कलम 344 मध्ये संसदीय भाषा विषयक आयोग व समित्या या संदर्भात तरतूद आहे. कलम 345 मध्ये राज्याची अधिकृत भाषा अशी तरतूद केलेली आहे. तर ह्या संदर्भामध्ये जोड्या लावा अशा पद्धतीचा प्रश्न मागच्या आयोगाच्या परीक्षेत सुद्धा आलेला आहे. त्यामुळं असे प्रश्न वारंवार येत असतात. आता यावेळेस त्यांनी अशा पद्धतीचा प्रश्न विचारलाय. मग संभाव्य प्रश्न त्या ठिकाणी विचारू शकतात की राज्याची अधिकृत भाषा खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये तरतूद केलेली आहे? अशा पद्धतीचा प्रश्न त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. त्यानंतर कलम 346 2 राज्य आणि 1 राज्य आणि केंद्र यामधील संवादाची अधिकृत भाषा. त्यानंतर कलम 343 भाषेसाठीची विशेष तरतूद. त्यानंतर कलम 348 सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय आणि कायदे व विधेयकासाठी वापरली जाणारी भाषा. हे कलम सुद्धा लक्षात ठेवा. यावरती आयोग प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर कलम 349 भाषेशी संबंधित काही कायदे करण्यासाठी विशेष प्रक्रिया. त्यानंतर कलम 350 तक्रार निवारणाच्या अर्जासाठी वापरावयाची भाषा. त्यानंतर कलम 351 हिंदी भाषेच्या विकासासाठी मार्गदर्शक तत्व. हे कलम या ठिकाणी फार अत्यंत महत्वाचा आहे, कारण राज्यसेवा प्रिलिम मध्ये सुद्धा या कलमावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. म्हणजेच हिंदी भाषेच्या विकासासाठी मार्गदर्शक तत्व घटनेच्या कोणत्या कलमामध्ये दिलेला आहे अशा पद्धतीचा प्रश्न राज्यसेवा पूर्व परीक्षेला विचारलेला आहे. त्यामुळं हे कलम आणि ही तरतूद हे दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. यासोबतच कलम 350A प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षणाची व्यवस्था. त्यानंतर कलम 350B भाषिक अल्पसंख्याकांसाठी विशेष अधिकारी. ह्या दोन्ही कलम आणि दोन्ही तरतुदी अत्यंत महत्वाच्या आहेत. त्यामुळं व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतरचा प्रश्न आहे 18वा प्रश्न. भारताची संविधान सभा बनवण्याची मागणी इंग्रजांनी कोणत्या वर्षी मान्य केली? त्यामध्ये पर्याय क्रमांक 1 1938, 1939, 1940 आणि 1942. तर ह्याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 1940. आता ह्या प्रश्नाच्या संदर्भात आपल्याला दोन गोष्टी माहित होत्या, 1940 आणि 1942. परंतु पहिल्यांदा 1940 मध्ये लॉर्ड लिनलिथगो यांच्या ऑगस्ट ऑफर मध्ये भारताची घटना मुख्यतः भारतीयांनी तयार करावी हे तत्व त्या ठिकाणी मान्य केलेलं होतं. त्यामुळं पर्याय क्रमांक 2 हा या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हा योग्य पर्याय असणार आहे 1940. तर 1942 च्या सर स्टॅफर्ड क्रिप्स या योजनेनुसार भारताची घटना पूर्णतः भारतीयांनी तयार करावी हे तत्व त्या ठिकाणी मान्य करण्यात आलेलं होतं. त्याच पद्धतीनं राजगोपालाचारी voiced the demand for a constituent assembly on 15th November 1939 based on adult franchise and was accepted by the British in August 1940. म्हणजेच ह्या प्रश्नाचं उत्तर हे 1940 हेच त्या ठिकाणी योग्य असणार आहे. म्हणजेच ब्रिटिशांनी पहिल्यांदा भारतीय संविधान सभा बनविण्याची मागणी त्या ठिकाणी मान्य केलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. भारतीय लोक आपल्या देशाचे प्रशासन किती उत्तम प्रकारे चालवू शकतात हे पाहण्यासाठी 1930 ते 1932 च्या दरम्यान
लंडन मध्ये डॅश डॅश गोलमेज परिषदा घेण्यात आल्या. पर्याय क्रमांक 1, 2, 4, 3, 5. तर याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. कारण आपल्याला माहिती आहे की इंग्लंडमध्ये 3 गोलमेज परिषदा झालेल्या होत्या. तर पहिली गोलमेज परिषद 6 नोव्हेंबर 1930 ते 19 जानेवारी 1931 या दरम्यान झाली होती. दुसरी गोलमेज परिषद 1 सप्टेंबर ते 1 डिसेंबर 1931. त्यानंतर तिसरी परिषद 17 नोव्हेंबर ते 24 डिसेंबर 1935. म्हणजे अशा पद्धतीनं ह्या 3 परिषदा त्या ठिकाणी झालेल्या होत्या. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. भारतीय संविधानाच्या कलम 154 प्रमाणे राज्याची कार्यकारी सत्ता डॅश डॅश यांच्याकडे देण्यात आली आहे. पर्याय क्रमांक 1 मुख्यमंत्री, 2 मंत्रिमंडळ, 3 राज्यपाल आणि 4 यापैकी नाही. तर कलम 154 मध्ये स्पष्ट अशी तरतूद करण्यात आलेली आहे की राज्याचे कार्यकारी अधिकार हे राज्यपालाकडे असतील. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 राज्यपाल हे असेल. त्यानंतर कलम 163 मध्ये राज्यपालाला सहाय्य व सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळ असेल अशा पद्धतीची तरतूद त्या ठिकाणी केलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे 21वा. यामध्ये जोड्या विचारलेल्या आहेत. जे न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून प्राधिलेख काढले जात असतात त्या प्राधिलेखेच्या संदर्भामध्ये हा प्रश्न आहे. बंदी प्रत्यक्षीकरण, त्यानंतर परमादेश, अधिकार प्रच्छा, उत्प्रेक्षण आणि इकडं खटला कनिष्ठ न्यायालयाकडून वरिष्ठ न्यायालयाकडे हस्तांतरित करणे, पदाची कायदेशीरता तपासणे, अधिकाऱ्यास कार्य करण्याचा आदेश देणे, अटकेची कायदेशीरता तपासणे अशा पद्धतीचा या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक 2 हे आहे. म्हणजेच बंदी प्रत्यक्षीकरण हे 4च्या संदर्भात आहे. म्हणजे अटकेची कायदेशीरता तपासणे. त्याच्यानंतर बी अधिकाऱ्यास कार्य करण्याचा आदेश देणे म्हणजे परमादेश म्हणजे अधिकाऱ्यास कार्य करण्याचा आदेश देणे. त्यानंतर अधिकार प्रच्छा म्हणजेच पदाची कायदेशीरता तपासणे. त्यानंतर उत्प्रेक्षण, खटला कनिष्ठ न्यायालयाकडून वरिष्ठ न्यायालयाकडे हस्तांतरित करणे अशा पद्धतीचा पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर असेल. आता स्पष्टीकरणामध्ये आपण यामध्ये पाहू की कशा पद्धतीने प्राधिलेख काढले जात असतात. कारण प्राधिलेखावरती एमपीएससी कंबाईन गट ब आणि क किंवा इतर बऱ्याच स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जात असतात. तर या प्राधिलेखामधलं पहिलं प्राधिलेख आहे हेबियस कॉर्पस, देहोपस्थिती किंवा बंदी प्रत्यक्षीकरण असं म्हणतात. म्हणजेच सदेह उपस्थित राहणे. एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीस बेकायदेशीरपणे अटक केल्यास न्यायालय हा प्राधिलेख काढून अटक करणाऱ्या व्यक्तीला आदेश देते की अटक केलेल्या व्यक्तीला न्यायालयासमोर उपस्थित करण्यात यावे. यालाच देहोपस्थिती अशा पद्धतीने म्हटलं जातं. हा जो प्राधिलेख आहे हा प्राधिलेख सार्वजनिक प्राधिकारी तसेच खाजगी व्यक्तींच्या विरुद्ध काढता येतो. म्हणजे दोन्हीही सार्वजनिक प्राधिकारी आणि खाजगी व्यक्तींच्या विरुद्ध काढता येतो. हा प्राधिलेख जो आहे हा खालील परिस्थितीमध्ये काढला जात नाही. म्हणजे सक्षम न्यायालयाने स्थानबद्ध केले असल्यास त्या विरुद्ध प्राधिलेख काढला जात नाही. तर केलेली अटक ही कायदेमंडळाच्या किंवा न्यायालयाच्या अवमानासंबंधित असेल तर त्या ठिकाणी हा प्राधिलेख काढता येत नाही. त्यानंतर दुसरा प्राधिलेख आहे तो म्हणजे मॅन्डॅमस, ज्याला परमादेश असं म्हटलं जातं. म्हणजे न्यायव्यवस्था काय म्हणते की आम्ही आज्ञा देतो. जेव्हा सरकारी अधिकारी आपले सरकारी कर्तव्य पार पाडण्यास अपयशी ठरतात किंवा कर्तव्य पार पाडण्यास नकार देतात अशा वेळी न्यायालय अशा अधिकाऱ्याला कर्तव्य करण्यास आदेश देतात. म्हणजेच एखादा सरकारी अधिकारी असेल आणि तो अधिकारी चुकीच्या पद्धतीनं कार्य करत असेल किंवा त्याचं काम व्यवस्थित पार पाडत नसेल तर अशा वेळेस न्यायव्यवस्था त्या अधिकाऱ्याला आज्ञा देत असते. हा जो प्राधिलेख आहे हा कोणत्याही सार्वजनिक संस्था, महामंडळ, कनिष्ठ न्यायालय, न्यायाधिकरण, सरकार यांच्या विरुद्ध काढता येतो. त्यानंतर हा जो
प्राधिलेख आहे, राष्ट्रपती किंवा राज्यपाल यांच्या विरुद्ध काढता येत नाही. संबंधित अधिकाऱ्याचे कर्तव्य स्वच्छाधीन असल्यास त्या ठिकाणी काढता येत नाही. म्हणजेच राज्यपाल वगैरे यांचे कार्य स्वच्छाधीन असतात, म्हणून त्यांच्या विरोधात काढता येत नाही. तर उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाच्या विरुद्ध हा प्राधिलेख काढता येत नाही. खाजगी व्यक्तीच्या विरुद्ध देखील किंवा संस्थेविरुद्ध देखील काढता येत नाही. म्हणजेच हा जो परमादेश हा प्राधिलेख आहे, हा केवळ सरकारी अधिकारी यांच्या विरोधामध्ये काढण्यात येत असतो. त्याच्यानंतर तिसरं जे प्राधिलेख आहे प्रोहिबिशन, ज्याला प्रतिषेध असं म्हटलं जातं. यामध्ये प्रतिबंध करणे किंवा बंदी घालणे किंवा कृती न करण्याचा आदेश त्या ठिकाणी दिला जातो. म्हणजे वरिष्ठ न्यायालय हे कनिष्ठ न्यायालयाला किंवा न्यायाधिकरणाला त्यांच्या अधिकार क्षेत्राबाहेर काम करू नये म्हणून आदेश देते. हा जो प्राधिलेख आहे म्हणजे प्रतिषेध हा प्राधिलेख आहे, न्यायिक किंवा समन्यायिक प्राधिकाऱ्यांच्या विरुद्धच काढता येतो. हा प्राधिलेख कायदेमंडळ, खाजगी व्यक्ती, संस्था आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांविरुद्ध काढला जात नाही. म्हणजे फक्त न्यायिक आणि समन्यायिक प्राधिकारी जे असतात त्यांच्या विरुद्धच हा प्राधिलेख काढण्यात येतो. त्याच्यानंतरचा 4 नंबरचा प्राधिलेख आहे सर्शोरेरी, त्याला उत्प्रेक्षण किंवा प्राकर्षण असं म्हटलं जातं. तर वरिष्ठ न्यायालय हे कनिष्ठ न्यायालय किंवा न्यायाधिकरणामध्ये प्रलंबित असलेला खटला वरिष्ठ न्यायालयाकडे वर्ग करण्यासाठी किंवा त्यांचा आदेश रद्द करण्यासाठी अशा पद्धतीचा आदेश देत असते. 1991 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केल्याप्रमाणे हा आदेश प्रशासकीय अधिकाऱ्यांविरुद्ध देखील काढता येतो. हा जो प्राधिलेख आहे कायदेमंडळ आणि खाजगी व्यक्तीच्या विरुद्ध त्या ठिकाणी काढता येत नाही. त्यानंतर 5वा जो प्राधिलेख आहे ज्याला को वॅरंटो असं म्हटलं जातं, म्हणजेच अधिकार प्रच्छा, शासकीय पद बेकायदेशीररित्या धारण केल्यास त्याविरुद्ध न्यायालय असा आदेश काढू शकते. हा प्राधिलेख मंत्रिपद किंवा खाजगी कार्यालयाच्या विरुद्ध काढता येत नाही. म्हणजेच एखाद्या व्यक्तीने जर शासकीय पद हे बेकायदेशीररित्या धारण केलं असेल तर त्या विरुद्ध न्यायालय अशा पद्धतीचा आदेश काढतं. बऱ्याच वेळेस स्टेट फॉरवर्ड सुद्धा या प्राधिलेखावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. ह्या 5ही प्राधिलेख व्यवस्थित चेक करा. या प्राधिलेखावर कशाही पद्धतीचा प्रश्न आला तर तुमचा प्रश्न त्या ठिकाणी चुकणार नाही. त्यानंतर 22वा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेच्या कलम 243 प्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायत त्या त्यावेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यान्वये ती तत्पूर्वीच विसर्जित झाली नसेल तर डॅश डॅश 5 वर्षापर्यंत अस्तित्वात राहील. पर्याय क्रमांक 1 निवडणूक निकाल जाहीर झाल्यापासूनच्या दिनांकापासून, पर्याय क्रमांक 2 निवडणुका जाहीर झाल्याच्या दिनांकापासून, पर्याय क्रमांक 3 तिच्या निवडणुकीनंतरच्या पहिल्या बैठकीकरिता नियत केलेल्या दिनांकापासून, त्यानंतर पर्याय क्रमांक 4 पंचायत निवडणुकांच्या नंतर सुरू होणाऱ्या पहिल्या आर्थिक वर्षापासून. तर यामध्ये पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर असेल, कारण कलम 243 मध्ये असं स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की एखादी प्रत्येक जी ग्रामपंचायत आहे तिच्या निवडणुकीनंतरच्या पहिल्या बैठकीकरिता नियत केलेल्या दिनांकापासून 5 वर्षापर्यंत अस्तित्वात राहील. म्हणजे पहिल्या बैठकीपासूनच हा कालावधी त्या ठिकाणी गृहीत धरला जातो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 हे योग्य असेल, कारण पहिल्या बैठकीपासून ह्याची सुरुवात होत असते. त्यानंतरचा जो प्रश्न आहे 23वा प्रश्न, की कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला आहे? देवराज समिती, करणसिंग समिती, स्वर्णसिंग समिती आणि करपलानी समिती. आता हा प्रश्न सर्वसमावेशक आहे, सर्वांचाच बरोबर आलेला असणार आहे, कारण स्वर्णसिंग समितीनं मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात यावा अशा पद्धतीची शिफारस केलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. स्वर्णसिंग समिती ही 1976 मध्ये भारत सरकारने स्थापन केलेली होती. तर स्वर्णसिंग हे त्यावेळी
परकीय कामकाज मंत्री होते आणि या समितीने एकूण 8 मूलभूत कर्तव्यांची शिफारस केली होती. त्यामधील 6 मूलभूत कर्तव्यात सरकारने स्वीकारलेले होते. बऱ्याच वेळेस आपल्याला वाटतं की सर्व शिफारशी या समितीने केलेल्या आहेत, परंतु तसं नाही. तर 8 मूलभूत कर्तव्यांची शिफारस या समितीने केलेली आहे, ज्यामध्ये 6 मूलभूत कर्तव्य हे सरकारने स्वीकारलेले होते. आणि सुवर्णसिंह समितीच्या शिफारशीनुसार घटनेमध्ये 42वी घटनादुरुस्ती कायदा 1976 करण्यात आला. त्यानुसार घटना भाग 4 समाविष्ट करण्यात आला. त्यामध्ये केवळ कलम 51A हे एकच कलम समाविष्ट करण्यात आलेले आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे 24वा, खालीलपैकी कोणते काम ग्रामसेवकाचे नाही? तर यामध्ये ग्रामपंचायत निधीचा योग्य वापर करणे, ग्रामसभेचा अहवाल तयार करणे, शासनाने निर्धारित केलेल्या विविध करांची वसुली करणे हे तीनही कार्य ग्रामसेवकाचे आहे. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही हे असेल. कारण ग्रामसेवकाचे नाही अशा पद्धतीचा प्रश्न आहे, तर तिन्ही कार्य हे ग्रामसेवकाचे आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 4 हा या प्रश्नाचा योग्य उत्तर असेल. ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सचिव असतो आणि ग्रामसेवकाची इतर कार्य देखील या ठिकाणी दिलेले आहेत. ग्रामपंचायतीचे वार्षिक अहवाल आणि हिशेब पंचायत समिती जिल्हा परिषदेत सादर करणे, ग्राम निधीची संपूर्ण जबाबदारी सांभाळणे, ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारांचे हिशेब ठेवणे, ग्रामपंचायत कार्यालयीन कामकाज पाहणे, दैनंदिन प्रशासन चालवणे, शासनाने व जिल्हा परिषदेने बसविलेले विविध कर वसूल करण्याबाबतचे आदेश सचिवांकडून प्राप्त झाल्यानंतर व फी यांची वसुली करणे, गावातील जन्म मृत्यूची नोंद ठेवणे, ग्रामपंचायतच्या नोकर वर्गावर नियंत्रण व देखरेख ठेवणे, नियमांच्या अधीन राहून ग्रामपंचायतीने संमत केलेल्या ठरावांची आणि घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करणे, अशा पद्धतीचे ग्रामसेवकाचे कार्य त्यामध्ये दिलेले आहेत. त्यानंतर शेवटचा प्रश्न राज्यशास्त्राचा, कोणत्या घटना दुरुस्ती अन्वये 11वे मूलभूत कर्तव्य यादीत नंतर समाविष्ट केले गेले आहेत? आपल्याला माहिती आहे की 42वी घटना दुरुस्ती 1976 अन्वये आपल्या संविधानाच्या कलम 51A मध्ये 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला होता. म्हणून 42वी घटना दुरुस्ती सुद्धा महत्वाची आहे. त्यानंतर 52वी घटना दुरुस्ती कायदा, 62वी घटना दुरुस्ती कायदा आणि 86वी घटना दुरुस्ती कायदा. तर ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 86वी घटना दुरुस्ती कायदा 2002. कारण 2002 मध्ये 86वी घटना दुरुस्ती कायदा संसदेने पारित केला आणि या घटना दुरुस्ती कायद्यानुसार घटनेमध्ये 11वे मूलभूत कर्तव्य समाविष्ट केले गेले होते. या 11व्या मूलभूत म्हणजे 86वी घटना दुरुस्ती कायदा 2002 नुसार 11वे मूलभूत कर्तव्याचा समावेश केला, ज्यामध्ये के हे सब आर्टिकल जोडले गेले. पित्याने किंवा पालकाने 6 ते 14 वर्ष वयापर्यंतच्या आपल्या पाल्यास शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे, अशा पद्धतीची तरतूद त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आपल्याला बऱ्याच वेळेस अशा पद्धतीचा प्रश्न ज्यावेळेस विचारला जातो, त्यावेळेस फक्त उत्तराचाच अभ्यास करणं एवढ्यावरच थांबता येणार नाही, तर इतर जे पर्याय आहेत त्या पर्यायाचा देखील थोडाफार अभ्यास आपल्याला करावा लागणार आहे. तरच खऱ्या अर्थानं क्वेश्चन पेपरचं अनालिसिस आपण योग्य पद्धतीने केलं असं म्हणता येईल. तर 52वी घटना दुरुस्ती ही पक्षांतर बंदी कायद्याशी संबंधित आहे. कारण 52व्या घटना दुरुस्तीनुसार घटनेमध्ये 10वे परिशिष्ट जोडले गेले, जे पक्षांतर बंदी कायद्याशी संबंधित आहे. मग येणारा संभाव्य जो प्रश्न असतो तो यावरती येऊ शकतो. कारण सध्याची महाराष्ट्रातील राजकीय अस्थिरता पाहिली तर पक्षांतर बंदी कायद्यावरती आयोग नक्कीच प्रश्न विचारू शकतो. त्यामुळं 52वी घटना दुरुस्ती कायदा, 10वे परिशिष्ट, पक्षांतर बंदी कायदा एवढं त्यामध्ये लक्षात ठेवा. त्यानंतर 62वी घटना दुरुस्ती कशाशी संदर्भात आहे हेही आपल्याला या ठिकाणी थोडक्यात माहिती असणं गरजेचं आहे. तर अनुसूचित जाती आणि
जमाती तसेच अँग्लो इंडियन समाजाच्या प्रतिनिधित्वासाठी लोकसभा आणि विधानसभामध्ये आरक्षित जागांची मुदत 10 वर्षांकरिता त्या ठिकाणी वाढवण्यात आलेली होती. म्हणजे 2000 वर्षापर्यंत त्या ठिकाणी SC आणि ST चे जे लोकसभा आणि विधानसभेमध्ये आरक्षण आहे ते 10 वर्षांनी वाढवण्यात आलेलं होतं. म्हणजेच एका उत्तराबरोबरच इतर पर्यायांचं स्पष्टीकरण करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण क्वेश्चन पेपर अनालिसिस मध्ये हेच महत्त्वाचं आहे. ज्या वेळेस क्वेश्चन पेपर अनालिसिस आपण करतो त्या वेळेस ह्या सगळ्या पर्यायांचा व्यवस्थित अनालिसिस करणं फार गरजेचं आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.